न्यूयॉर्कमध्ये डेमोक्रॅटिक पक्षानं मोठा विजय मिळवत झोहरान ममदानी यांची शहराच्या नव्या महापौरपदी निवड झाली आहे। 34 वर्षीय ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम, दक्षिण आशियाई वंशाचे आणि आफ्रिकेत जन्मलेले महापौर ठरलेत। त्यांनी अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन कर्टिस स्लिवा यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला। 1 जानेवारीला पदभार स्वीकारल्यानंतर ते शतकातील सर्वात तरुण महापौर ठरतील। परवडणारी घरं, सार्वजनिक सुविधा आणि उदार मतवादी अजेंड्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला, तर मतदान टक्केवारीने देखील 50 वर्षांचा विक्रम मोडला। न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांनी विजयानंतर लष्कराला संदेश दिलाय। तसंच आपला विरोध करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तरही दिलंय। मला तुमच्यासाठी एवढंच म्हणायचंय की जरा आवाज वाढवा, असं खोचक प्रत्युत्तर ममदानी यांनी दिलंय। ट्रम्प यांनी त्यांच्या उमेदवारीच्या वेळी विरोध करत निधी कापण्याची धमकी दिली होती। ममदानी यांनी मुस्लिम आणि भारतीय वंशाचे नागरिक म्हणून कार्यालय स्वीकारलंय। दरम्यान मी मुस्लिम आहे म्हणून माफी मागणार नाही, अशीही ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नुकत्याच झालेल्या पराभवासाठी 2 प्रमुख कारणांची यादी जाहीर केली। ट्रूथ या सोशल मीडियावर त्यांनी कारणं टाकली। सरकारी कामकाज ठप्प राहिलं आणि त्यांचं नाव मतपत्रिकेवर नसणं हेच रिपब्लिकनच्या पराभवाला जबाबदार ठरल्याचं ट्रम्प म्हणाले। ट्रम्प यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मतदान विश्लेषकाचा हवालाही दिलाय। त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अमेरिकेच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। अमेरिकेतील केंटकी राज्यात यूपीएस कंपनीचं मालवाहू विमान उड्डाण घेताच कोसळल्याची भीषण घटना घडली। लुईसव्हिल परिसरात अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झालेत। यूपीएस फ्लाईट 2976 ने अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाईकडे उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच हा अपघात झाला, अशी माहिती FFAनं दिली आहे। स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून आग विझवली आहे। या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दी सिल्वा यांनी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ चर्चेत प्रगती न झाल्यास ते स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करतील, असं स्पष्ट केलंय। अमेरिकेने ब्राझीलच्या अनेक उत्पादनांवर 50% अधिक शुल्क वाढवलंय। ऑक्टोबरमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत दोन्ही देशांमध्ये समाधानाचा मार्ग निघू शकतो, असे संकेतही मिळाले होते। संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेपूर्वी पत्रकारांशी बोलताना लुला यांनी माझ्याकडे त्यांचा नंबर आहे आणि त्यांच्याकडेही माझा नंबर आहे, त्यामुळे फोन करण्यास मला अडचण नाही, असंही म्हटलंय। त्यामुळे ब्राझील अमेरिका व्यापार तणाव पुन्हा चर्चेत आलाय। अमेरिका चीन टॅरिफ वॉर नंतर दोन्ही देशांच्या संबंधात मोठी नरमी दिसू लागली आहे। अध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या भेटीनंतर चीननं अमेरिकेवरील वस्तूंवरील 24% अतिरिक्त आयात शुल्क एका वर्षासाठी हटवण्याचा निर्णय घेतला आहे। स्टेट काउन्सिल टॅरिफ कमिशननं दिलेल्या माहितीनुसार 10% कर मात्र कायम राहणार आहे। या निर्णयामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोयाबीन, मका, गहू आणि मांस यासारख्या अमेरिकी उत्पादनांना याचा मोठा लाभ होणार आहे। व्यापार संबंध स्थिर करण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगात असूनही सोशल मीडियावरून सेना प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर तीव्र टीका केली आहे। एक्सवर पोस्ट करत खान यांनी मुनीर यांना पाकिस्तानच्या इतिहासातील सगळ्यात क्रूर आणि दडपशाही करणारा हुकुमशहा तसंच मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती असं संबोधलंय। त्यांच्या कारकिर्दीत अभूतपूर्व अत्याचार होत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। सत्तेच्या लालसेपोटी मुनीर काहीही करू शकतात असा दावा करत इम्रान खान यांनी सैन्य नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या कालमेघी या चक्रीवादळानं मोठी तबाही केली आहे। या वादळामुळे 52 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण बेपत्ता आहेत। मंगळवारी देशाच्या मध्य भागातून वेगानं पुढे सरकलेल्या या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी भीषण पूरही आलाय। अनेक नागरिक त्यांच्या घरांच्या छतावर अडकलेत, तर अनेक गाड्या पाण्यात बुडाल्यात। या तडाख्यामुळे अनेक प्रांतांमध्ये वीज पुरवठाही खंडित झालाय। कालमेघी हे यावर्षी फिलिपिन्समध्ये आलेलं 20वं उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होतं। कट्टरपंथी इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकच्या बांगलादेश दौऱ्यावर युनुस सरकारनं बंदी घातली आहे। गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या नाईकला प्रवेश देण्याच्या तयारीची बातमी समोर आल्यानंतर भारतानं तातडीने आक्षेप नोंदवला। त्यानंतर ढाका सचिवालय, गृह मंत्रालयाच्या कायदा सुव्यवस्था समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। नाईक ढाक्यात आला तर त्याला ताबडतोब भारतात हस्तांतरित करावं, असं भारतानं स्पष्ट केलं होतं। नाईक सध्या मलेशियात आश्रय घेतोय। त्याच्यावर दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणांचे गंभीर आरोप आहेत।
मेक्सिको सिटीतील सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती क्लॉडिया शिनबॉम यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी उघड झाली. नागरिकांशी संवाद साधताना मद्यधुंद व्यक्तीनं मागून येत त्यांना स्पर्श केला आणि चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. काही सेकंद सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप न केल्यानं देशभर संतापही व्यक्त केला जातोय. व्हायरल फुटेजमध्ये शिनबॉम शांतपणे त्या व्यक्तीला दूर करत काळजी करू नका असं म्हणताना दिसले. नागरिकांमध्ये मिसळणाऱ्या शिनबॉम यांच्या सुरक्षेबाबत या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. नेपाळमध्ये मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकींपूर्वी प्रचंड CPNM सहित 9 कम्युनिस्ट पक्षांच्या विलीनीकरणाची मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. हे सगळे पक्ष मिळून नवीन नेपाळी कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. JNC आंदोलनानंतर बदललेल्या राजकीय वातावरणामुळेच एकत्र येण्याची गरज भासल्याचा दावा करण्यात आलाय. या युतीमुळे नेपाळमध्ये चीनचा प्रभाव वाढेल. माओवाद्यांच्या नेतृत्वामुळे चीनी अजेंडा पुढे ढकलला जाऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय, ज्यामुळे भारत आणि पश्चिमी देशांची चिंता वाढली आहे. गुगलने AI क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. कंपनीने आपला प्रोजेक्ट सन कॅचर या अत्याधुनिक प्रकल्पाचा पहिला यशस्वी प्रयोग पूर्ण केल्याची माहिती गुगलचे CEO सुंदर पिचई यांनी दिली आहे. लो अर्थ ऑर्बिट सौर ऊर्जेवर चालणारे AI कम्प्युटिंग सिस्टम आणि डेटा सेंटर उभारणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प गुगलच्या सगळ्यात महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान उपक्रमांपैकी एक आहे. सध्या जगभरात कंपन्या जमिनीवर आणि समुद्राखाली डेटा सेंटर उभारत आहेत, परंतु गुगल आता थेट अवकाशात AI कम्प्युटिंग सिस्टम तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. अलीकडे रेल्वे स्टेशनवर एक भीषण घटना घडली आहे. CCTV फुटेजमध्ये एका युवकानं स्टेशनवरच्या वेंडरला जोरदार धक्का दिला आणि त्याला ट्रेनच्या खाली ढकललं. या धडकेमुळे वेंडरचा पाय कापला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर GRB आणि RPF पोलिसांनी आरोपीला सोडून दिल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जयपूर जवळ हरमाडा इथं झालेल्या थरारक आणि अत्यंत भीषण अपघातामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली. दारूच्या नशेत असलेल्या एका डंपर चालकानं 17हून अधिक वाहनांना धडक देत रस्त्यावर हाहाकार माजवला. यात 13 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पोलिसांनी आरोपी डंपर चालक कल्याण मीना याला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी कल्याण मीना यानं अनेक धक्कादायक खुलासे केलेत. अपघात होण्यापूर्वी त्यानं 2दा दारू प्यायल्याची कबुलीही दिली आहे. 2दा दारू पिऊन 100च्या स्पीडनं त्यानं डंपर चालवला होता. देशभरातील अनेक विमानतळांवर आज एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाला, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सर्व्हर बिघाडामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारी 3 वाजल्यापासून टर्मिनल 2 मध्ये सर्व्हरमध्ये अडचणी आल्या. टर्मिनल 2 वरून निघणारे प्रवासी त्रासात इकडे तिकडे फिरताना दिसले. विमानतळावरील एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे सामान खाली उतरवण्यास अडथळा आला, ज्यामुळे मॅन्युअली पद्धतीनं चेक इन करण्यात आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर केलेल्या विविध आरोपांना निवडणूक आयोगानं 15 मुद्द्यांमध्ये उत्तर दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही निवडणूक चोरली असून 25 लाख बोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ब्राझीलच्या मॉडेलच्या नावानं हरियाणामध्ये 22 वेळा मतदान करण्यात आलं. एकाच महिलेच्या नावानं 223 वेळा मतदान करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या आरोपांवर निवडणूक आयोगानं काँग्रेसकडून यासंबंधी एकही तक्रार आली नाही. तसंच मतदान होत असताना काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी आक्षेप का घेतला नाही असाही प्रतिप्रश्न केला. यासंबंधी राहुल गांधी कोर्टातही जाऊ शकतात असा सल्लाही आयोगानं दिल्याची माहिती आहे. बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांची मोठी चर्चा सुरू आहे. RJD मधील हकालपट्टीनंतर तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे पहिल्यांदा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळी दोन्ही बंधूंची रिॲक्शनही चर्चेत आली आहे. दोन्ही बंधूंनी एकमेकांना ना नमस्कार केला ना हस्तांदोलन. पण यावेळी तेजस्वी यादव यांनी हलकीशी स्माईल दिली, पण तेजप्रताप यांनी काहीही रिॲक्शन न देता ते फक्त पाहत राहिल्याचं या व्हिडिओत दिसतंय. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव मैदानात जोरदार प्रचार करत असून त्यांनी विकास, रोजगार आणि आर्थिक न्यायाचा रोडमॅप मांडलाय. वय कमी असलं तरी आश्वासनं परिपक्व आहेत असं तेजस्वी म्हणाले. बिहारला देशातील प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. बिहारमध्येच रोजगार, उद्योग, IT पार्क, रुग्णालय आणि शिक्षण सुविधा उभारण्याचा त्यांनी दावाही केलाय. 10 लाख नोकऱ्यांच्या वचनावर बोलताना त्यांनी हे वचन पूर्ण केल्याचंही म्हटलं.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी यांनी लष्करावर 10% लोकांचं नियंत्रण असल्याचं म्हटलं होतं। यावर सैन्याला धर्म जात नसते, सैनिकांचा एकच धर्म म्हणजे सैन्य धर्म, असं सिंग म्हणाले। राहुल गांधी लष्करात जातीवर आधारित आरक्षणाची मागणी करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराला राजकारणात ओढू नका असा इशारा देत राजनाथ सिंग यांनी सैनिकांच्या शौर्य आणि एकतेवर भर दिला। बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसलाय। जनसुराजचे उमेदवार संजय सिंग यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करत एनडीए उमेदवार कुमार प्रणय यांना पाठिंबा जाहीर केलाय। मुंगेरमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या प्रवेशाची घोषणा होताच राजकीय समीकरणात मोठा बदल झालाय। संजय सिंग गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वाच्या संपर्कात होते, मात्र याची कुणालाही कल्पना नव्हती अशी माहितीही मिळाली आहे। त्यांच्या निर्णयामुळे मुंगेरमध्ये लढत आता थेट महागठबंधन विरुद्ध एनडीए अशी रंगेल। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वीच एनडीएलाही मोठा धक्का बसलाय। भाजपचे पीरपैंती मतदारसंघाचे विद्यमान आमदार लल्लन कुमार यांनी पक्षाचा राजीनामा देत राजदमध्ये प्रवेश केलाय। तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज होते। पीरपैंती हे अनुसूचित जातीसाठी राखीव जागा असून भाजपने यावेळी लल्लन कुमार यांना संधी न देता मुरारी पासवान यांना उमेदवार केलं। लल्लन कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाला समर्थन देत राबडी देवींची भेट घेत औपचारिक प्रवेश केला। मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उचललेल्या प्रश्नांना प्रतिसाद देताना प्रशांत किशोर यांनी त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला। राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांनी लढलं पाहिजे, निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे आणि कायदेशीर पावलं उचलली पाहिजेत असं प्रशांत किशोर म्हणाले। निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नांची उत्तरं आयोगानं द्यायलाच हवीत असंही ते म्हणाले। मात्र बिहारमध्ये मतचोरी हा मुद्दा नाही, तर स्थलांतर, भ्रष्टाचार आणि शिक्षण हेच खरे मुद्दे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।